वाशिम जिल्ह्यातील पांगराबंदी इथल्या साहेबराव बुद्धिवंत यांच्याकडे 7 एकर शेती आहे। 7 एकरापैकी 5 एकरावर त्यांनी कृषी विभागाकडून 1998 साली लिंबू बागेची लागवड केली। त्यांना या बागेपासून 7 वर्षांनंतर उत्पन्न सुरू झालंय। आता दरवर्षी ते 7 लाखांचं उत्पन्न घेत आहेत। 2 लाख रुपयांचा खर्च वगळता निव्वळ 5 लाखांचा त्यांना नफा मिळतोय। आज आपण त्यांच्या लिंबू बागेची यशोगाथा पाहण्यासाठी मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी या गावी जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील पांगराबंदी हे गाव अकोला आणि वाशिमच्या सीमेलगत आहे। इथली जमीन माळरानाची असल्यानं शेतकरी कोरडवाहू पिकं घेतात। याच गावातील साहेबराव बुद्धिवंत यांच्याकडे 3 एकर शेती होती। तेही पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन, गहू, हरभरा यासारखी पिकं घेत होते। त्यात त्यांना फारसं उत्पन्नही मिळत नव्हतं। तरीही त्यांनी मोलमजुरी करून 4 एकर शेती विकत घेतली। त्यांच्या शेतात एक विहीर होती, मात्र त्या विहिरीत पाणी राहत नव्हतं। मग त्यांनी विहिरीसाठी जागा विकत घेतली। तिथं पाणी लागल्यानंतर तिथलं पाणी पाईपलाईन करून शेतात नेलं। सोयाबीन, गहू आणि हरभऱ्याची शेती करत असतानाच त्यांची भेट तत्कालीन कृषी सहाय्यक शिवाजी देशमुख यांच्याशी झाली। शिवाजी देशमुख यांनी साहेबराव यांना लिंबू लागवडीचा सल्ला दिला। मात्र साहेबरावाची बाग लावण्याची मानसिकता नव्हती। मात्र तरीही शिवाजी देशमुख यांनी साहेबरावांची जमीन पाहून त्यांना लिंबू लावण्याचा सल्ला देऊ केला। विहिरीसाठी जागा विकत घेतली। जागा विकत घेतल्यानंतर तिथं विहीर खोदली, तिथून पाईपलाईन करून इथं पाणी पोचवलं। मग असाच एक नवीन आमच्या इथं कृषी सहाय्यक तो शिवाजी देशमुख आला। त्याचे आमचे संबंध चांगले असल्यामुळे, भेटीगाठी असल्यामुळे त्यानं मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही म्हणत लिंबूचा प्लॉट घ्या, कारण तुमची शेती डोंगरात आहे, इथे दुसरं पीक राहणं कठीण आहे। तर मग त्याने ते आमची लिंबूची केस बनवली। रोजगार हमीतून मग लिंबू मिळालं। पहिल्या वर्षी 1 हेक्टर लिंबू दिलं। ते मग अजून जर घेत असाल तर अजून तुमची केस करतो। मग पुन्हा त्यानं दुसऱ्या वर्षी अजून दुसरा प्लॉट दिला लिंबूचा। तर मग त्याचं ते मिळाल्यानंतर आम्हाला मालेगावच्या कृषी विभागातून रोपं मिळाले। ते रोपं लावले। 1998 साली कृषी विभागाकडून साहेबराव यांना 2 हेक्टर रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानावर लिंबाची रोपं देण्यात आली। लिंबू लागवडीसाठी 2 फूट बाय 2 फुटाचे खड्डे खणण्यात आले। त्यानंतर 20 बाय 20 फुटावर लिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली। लागवडीनंतर सुरुवातीला 7 वर्ष सोयाबीन, तूर यासारखी पिकंही घेण्यात आली। 2 झाडाच्या मधात जे अंतर पडते त्या अंतरात आम्ही सोयाबीन पीक घ्यायला लागलो होतो सुरुवातीला। तर त्या सोयाबीन तुरीवर आमचं काही भागायचं नाही। पण ज्यावेळेस आमचं लिंबू चालू झालं तेव्हापासून आमचं एकदमच म्हणजे पलटीच बसली आमच्या कारभाराला आणि आमचे उत्पन्नही वाढलं। आता जर वाटते अजून जर शेती असती आम्ही लिंबूच लावलं असतं। आणि आता जी शेती उरलेली आहे 2 एकर त्यात लिंबू घ्यायचाच विचार आहे। आता हे झाडं जे आहेत, झाडाचा म्हणजे पूर्ण आमचा अभ्यास होऊन गेलेला आहे। झाडं आमच्या अंडरमध्ये आहेत। आमचे झाडं ज्याला आम्ही म्हणजे जे माल देण्याची सवय आहे ही सवय लावलेली आहे। 7 वर्षांपर्यंत त्यांनी यामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली। सोयाबीन आणि तूरसारखे पीक घेतले। यानंतर 7 वर्षानंतर या झाडाची उंची 15 ते 20 फुटापर्यंत गेली आणि फळबाग जेव्हा लागवड केली या 2 झाडातील अंतर हे 20 फुटापर्यंत होतं। फळबाग आता फळधारणा ही 2 ते 2.5 हजारापर्यंत होते। साहेबराव लिंबूच्या बागेत रासायनिक खतांचा वापर करत नाहीत। ते शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतात। कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार फवारणीही करतात। शेणखताचा वापर जास्त होत असल्यानं लिंबाचा आकार मोठा आहे। तर शेणखत 5 एकरात 15 टाल्या टाकलेलं आहे आणि रासायनिक खत फारच कमी वापरतो। फक्त ज्यावेळेस त्याचं टायमिंग घ्यायचं माल धरणीचा त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या फवारण्या करतो आणि त्या फवारण्यामुळे आम्ही सक्सेस झालेलो आहोत। 7 वर्ष लिंबाच्या बागेत आंतरपीक असताना पाटानं पाणी दिलं, मात्र त्यामुळे पाणी वाया जात होतं। लिंबाचं उत्पन्न सुरू झाल्यानंतर झाडाला पाणी जास्त लागतं, तसंच पाणी वाया जाऊ नये यासाठी त्यांनी प्रत्येक झाडाला स्वतंत्र नळ लावले। त्यामुळे झाडांना योग्य प्रमाणात पाणीही मिळतं। त्यामुळे फळधारणा चांगली होऊन फळाचा आकारही मोठा होतो। त्यामुळे बाजारात चांगला भावही मिळतो। बगीच्यासाठी मजुराचा प्रॉब्लेम येत होता। इथं जंगलातली शेती असल्यामुळे इथं वाघ आहे, डुकरं आहे, याच्यामुळे आम्हाला मजूर भेटायचा नाही। आमची हिंमत व्हायची नाही शेतात। मग त्याच्यासाठी आम्ही झाडाला पाणी तर द्यायचंच, बगीचात मरू द्यायचा नाही, म्हणून आम्ही नळ योजना केली शेतातनी। ठिबकनं आम्हाला माहीत होतं की ठिबकनं झाडाचं पोषण होते। फक्त फळावर झाड लागल्यावर त्याला पाणी अपुरं पडते। मग आम्ही त्या ठिबकच्या नादी न लागताना आम्ही आमचा स्वतःचा खर्च करून प्रत्येक झाडाला नळानं पाणी देतो। ते सारख्या प्रमाणात पाणी बसते आणि सारख्या प्रमाणात पाणी बसल्यामुळे आमच्या जे फळाला क्वालिटी येते त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गुण ते साधून
आम्हाला बाजारातने लोकांपेक्षा दीडीने भाव अधिक मिळतात. तर हा फायदा जो झालेला आहे आमचा, हा या पाईपलाईनमुळे, नळामुळे झालेला आहे. पहिले आम्ही सुरुवातीला दांडानं पाणी घालायचो. दांडानं पाणी घातल्यावर काय ते पाणी वाहूनच जायचं, आळे भरले नंतर वाहून जायचं. तर ते आम्हाला बरं नाही वाटलं की ठिबकवरून आम्ही विचार केला की जर म्हणलं आपण याले नळ लावले तर हे जमेल का. तर ते आमचं जमून गेलं, सक्सेस झालो आम्ही त्याच्यातनी. लिंबू लागवडीसाठी साहेबरावांच्या घरातील सर्व सदस्यांना मजुरीवर जावं लागत असे. मात्र लिंबूची बाग लावल्यापासून त्यांना दरवर्षी कमीत कमी 5 लाखांचा नफा मिळतोय. तसंच आतापर्यंत मिळालेल्या लिंबाच्या उत्पन्नातून त्यांनी काही रक्कम बँकेत ठेवली आहे. त्यातून त्यांना चांगलं व्याज मिळतं आणि त्या व्याजातून त्यांचा घर खर्चही भागवला जातो. 2-2.5 लाख 3 लाख 2 वर्ष. त्याच्यानंतर महा उत्पन्न चालू झाल्यावर पहिल्याच वर्षी हे नळ लावल्यामुळे महा उत्पन्न 8 ते 9 लाखापर्यंत गेलं. आणि आता यंदाचं कसं आहे, आता 2 वर्ष मधात आम्हाला चांगले सापडले, 2-3 वर्ष चांगले सापडले. 7 लाख 8 लाख 9 लाख असे रुपये आमचे होत गेले. पण आता यंदा आमच्या भागात गारपीट झाली आहे. गारपीटमुळे 50% आमचं नुकसान होऊन गेलं. तरी 5 लाखापर्यंत आमचं उत्पन्न जाईलच. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी दुसऱ्याच्या कामाला जात होते. घरी म्हणजे असं काही नसताना दुसऱ्याच्या कामाला जात होते आणि मुलांचा खर्च जो आहे तो आम्हाला झेपावत नव्हता. मुलं आमच्या आजारी जर पडले तर आमच्याकडे दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे म्हणजे असं म्हणा त्यांचं हे करायसाठी पैसे सापडत नव्हते. आणि आता आमचं म्हणजे या लिंबामुळे असं चालू आहे की म्हणजे आमचं घर वगैरे सर्व चांगल्या पद्धतीत चालू होऊन आमच्याकडे पैसे शिल्लक असून आम्ही सर्व व्यवस्थित जगत आहोत. लिंबाच्या एका झाडाची उंची 15 फुटापर्यंत आणि एका झाडाला सरासरी 3,000पर्यंत लिंब लागली आहेत. उन्हाळ्यात लिंबाला मागणी जास्त असते. या दरम्यान वाडेगाव कोला इथल्या बाजारपेठेत स्वतःच माल विकत असल्यामुळे त्यांना चांगला फायदाही होतोय. आमचा जो बगीचाचा माल आहे का नाही, हा आम्ही वाडेगाव आणि अकोला या 2च ठिकाणी माल विकायला लागलो. आणि या तिसरी मार्केट आम्हाला माहीतही नाही. पुन्हा या 2 मार्केटमध्ये आमच्या मालाला अधिक मागणी आहे. आम्हाला घरी व्यापाऱ्याचे फोन येतात की बाबा आपला माल कुठे चालू आहे, माल पाठवा. तर आमचा माल एकदम मार्केटमध्ये ताथा आणि टवटवीत असल्यामुळे आणि निंबूचा आकार एकदम मोठा येते. त्याच्यामुळे मागणी आहे ना, आम्हाला भावही मिळतात. साहेबराव यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मजुरी करत होते. मात्र कृषी विभागानं दिलेल्या लिंबू बागेमुळे आज गावातील मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झालाय. त्यामुळे पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता साहेबराव यांच्याप्रमाणे फळबाग लावल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.